Hello students, today's lecture we will discuss about chapter number 2 natural resources. In this chapter the next point is deforestation. Okay, the deforestation म्हणजेच काय, जे फॉरेस्ट आहेत किंवा जे हायर प्लांट्स असतील त्यांचं काय करणं, कटिंग करणं. ओके, किंवा कटिंग कसं होतं किंवा कटिंग केल्यानंतर काय इफेक्ट होतात, काय साईड इफेक्ट होतात हे या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. किंवा कोणते कोणते आतापर्यंत फॉरेस्ट आहेत आणि त्या फॉरेस्टचं प्रोसेस काय आहे फॉर्मेशन होण्याची आणि ते फॉरेस्ट डेव्हलपमेंट होण्याची. ओके, देन डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट इज ए फॉर्मेडेबल थ्रेट टू द क्वालिटी ऑफ लाईफ, कंट्रीज, इकॉनॉमी अँड फ्युचर डेव्हलपमेंट. जर फॉरेस्ट अवेलेबल नसतील किंवा प्लॅन्ट्स ह्या जर आपण कट केल्या किंवा त्याचं डिफॉरेस्टेशन केलं म्हणजे डिस्ट्रॉय करत राहिलो किंवा ह्युमन बिंगच काय करतो त्या प्लॅन्टला डिस्ट्रॉय करतोय फॉर डेव्हलपमेंट पर्पज, म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून तो काय करतोय, फॉरेस्टचं डिफॉरेस्टेशन करतो आहे किंवा कटिंग करतो आहे. ओके, मग त्यानंतर काय होतं आहे, ते कटिंग केल्यानंतर तो जो एरिया असेल ते एरियामधील जे क्लायमॅटिक कंडिशन असेल किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ही काय होते, डायरेक्टली टॉलरन्स तिचा अनबॅलन्स होऊन जातो. ओके, मग ते मेंटेन राहावं किंवा ते मेंटेन कंटिन्यू स्टेबल राहावं म्हणून काय केलं जातं, फॉरेस्ट्रेशन किंवा प्लांटेशन ही कन्सेप्ट किंवा प्लांटेशन हा जो एक्सपिरियंट आहे तो काय केला जातो, तिथं प्ले केला जातो, ॲप्लाय केला जातो. पण डिफॉरेस्ट्रेशनमध्ये काय केलं जातं आहे, पूर्ण जे प्लॅन्ट्स असतील त्यांचं कटिंग केलं जातं आणि ते कटिंग केल्यानंतर मग काय त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट होतात ते आपण बघणार आहोत. देन कॉजेस ऑफ डिफॉरेस्ट्रेशन, मग त्याचे काही कॉजेस आहेत. ओके, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजेच काय, जिथं आपल्याला डिफॉरेस्ट्रेशन केलं आहे किंवा जिथं आपण डिफॉरेस्ट्रेशन करू तिथले ज्या प्लॅन्ट्स असतील, ॲनिमल्स असतील, तिथले जे ऑर्गॅनिझम्स असतील ते काय करतात, शिफ्टिंग म्हणजेच काय, अदर ठिकाणी किंवा अदर प्लेसवरती काय करतात, ते मायग्रेशन करतात. जर त्यांचा तिथं काही सोर्सच उरला नाही तर ते काय करतील, तिथून मायग्रेशन करतील. ओके, आता फॉर एक्झाम्पल जसं जर फ्लड आलं म्हणजे पूर जर आला नदीला तर गावात पाणी शिरल्यानंतर ते तिथले जे पीपल्स आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, ते काय करतात, तिथून डायरेक्टली मायग्रेशन करतात. त्याच टाईपमध्ये जर आपण फॉरेस्टची कटिंग केली मग त्यातले जे लाईफ आहे, वाईल्ड लाईफ आहे, ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, ते काय करतात, डायरेक्टली मायग्रेशन करतात, कल्टिवेशनचं म्हणजे त्यांचं शिफ्टिंग करतात. ओके, किंवा मग आपण काय करतो, कटिंग केल्यानंतर ते कल्टिवेशन करतो. जर आपण कल्टिवेशन केलं तर त्याचंसुद्धा काय बेनिफिट आहे, पण जर आपण कल्टिवेशन नाही केलं, नुसतं डिफॉरेस्ट्रेशन केलं तर तिथं काय होतं, त्यांचं शिफ्टिंग होतं. ओके, देन एक्सप्लॉयजन ह्युमन पॉप्युलेशन, मग ह्युमन पॉप्युलेशन जे आहे ते काय होतं, तिथं एक्सप्लॉइट म्हणजे काय, इन्क्रीज होतं. ओके, मग किंवा ह्युमन बिईंग जर त्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचं असेल, त्याचं स्टेईंग पर्पज जर अप्लाय करायचं असेल तर तो काय करतो, डिफॉरेस्ट्रेशन हा कन्सेप्ट तिथं प्ले करतो. देन डिमांड ऑफ वूड फॉर इंडस्ट्रीज, म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन कधी होतं, ज्यावेळेस इंडस्ट्रीजमधून जर डिमांड आली कशाची, वूडची. ओके, प्लांट जे वूड आहे त्याची जर डिमांड आली तर त्याच्या थ्रू काय केलं जातं, ते डिमांड आली म्हणून ते फॉरेस्ट जे आहे ते काय केलं जातं, कट केलं जातं फॉर इंडस्ट्रीज. ओके, देन कन्स्ट्रक्शन्स ऑफ रोड्स, मग जर आपल्याला एखाद्या प्लेसमधून किंवा एखाद्या व्हिलेजमधून काय करायचं आहे, रोड क्रिएट करायचं आहे. ओके, रोडचं कन्स्ट्रक्शन तिथून क्रिएट करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे, तर तिथं मध्ये जे येणारे प्लॅन्ट्स असतील, त्याला आडवे येणारे जे प्लॅन्ट्स असतील, ओके, फॉर एक्झाम्पल काही हायर प्लॅन्ट्स असतील तर काय केलं जातं, डायरेक्टली कट केल्या जातात. हे सुद्धा कन्सेप्ट काय तिथं क्लिअर होतो, म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन होतं. देन मायनिंग ऑपरेशन्स म्हणजे काय केलं जातं, त्याच्यामध्ये अनेक प्लॅन्ट्स असतील, त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं असेल पण जर त्यांचा काही उपयोग नसेल तर त्याचं काय केलं जातं, मायनिंग केलं जातं. देन ओव्हरग्रेझिंग म्हणजे काय, ॲनिमलच्या हेल्पनं त्याला काय करणं, कट करणं. ओके, देन फायर्स म्हणजे वनवा पेटतो आपण असं त्याला म्हणतो, जर जंगलामध्ये आग लागली त्याला काय म्हणतो, वनवा पेटला असं म्हणतो. तसं त्या टाईपमध्ये फायर्स याच्या थ्रूसुद्धा काय होतं आहे,
डिफॉरेस्टेशन होतं. देन वेदर म्हणजेच काय एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ही जर फेवरेबल असेल तर तिथं प्लांट डेव्हलप होतात. जर एन्व्हायरमेंटल कंडिशन अनफेवरेबल असेल तर तिथं प्लांटचं ते काय होत नाही, तिथं प्लांटेशन करता येत नाही किंवा प्लांटेशन होत नाही, प्लांट व्यवस्थित डेव्हलपमेंट होत नाही. त्याच्या थ्रूसुद्धा काय होतं आहे, डिफॉरेस्टेशन होतं. आता आपण कॉजेस बघितले. आता इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन, त्याचे काय इफेक्ट्स होतात. ओके, त्यामध्ये आता फर्स्ट आहे रिड्यूस शेड. म्हणजे जर आपण प्लांटची जर कटिंग केली, ज्या हायर प्लांट्स आहेत ते कटिंग केल्यानंतर जे शेडिंग पर्पज आहे म्हणजे झाडाची सावली, ओके आपण त्याला म्हणतो, ती सावली काय होते तिथं डायरेक्टली डिसमिस होते. किंवा जर झाडच आपण तोडून टाकलं तर आपल्याला काय मिळणार नाही, सावली मिळणार नाही. ओके, फर्स्ट इफेक्ट. देन लॅक ऑफ लिटर अँड ह्युमस. ओके, मग सॉईलमध्ये जी ह्युमस कंडिशन आहे किंवा मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत याचं काय होतं आहे, त्याची अवेलेबिलिटी तिथं डेफिशियन्सी आपल्याला अवेलेबल होते, म्हणजे त्यांची कमतरता आपल्याला जाणवते. देन क्विक रन ऑफ. मग क्विक रन ऑफ म्हणजेच काय, जो पाऊस जो पडत आहे तो जर काय, फॉर एक्झाम्पल आता एखादं मोठं झाड आहे, त्या झाडाखाली जर आपण थांबलं पाऊस येताना तर काय होतं, आपल्याला पाऊस कमी लागतो. पण जर झाडच नसतील तर डायरेक्टली रन काय, रेन जो आहे किंवा रेनी सीझन त्यावेळेस काय डायरेक्टली ते पावसाचे थेंब जसेच्या तसे काय होतात जमिनीवरती येऊन पडतात. ओके, देन किंवा जर गारीचा पाऊस झाला तर डायरेक्ट त्या गारी काय होते ॲज इट इज तशाच काय होतील जमिनीवरती पडतील. ओके, किंवा मग एखाद्या ऑर्गॅनिझमवरती त्यांनी अटॅक केला किंवा ऑर्गॅनिझम त्यांच्या प्रोसेसमध्ये आला तर तो काय होतो डायरेक्टली तो डॅमेज होऊन जातो. ओके, देन इरोजन. फॉरेस्ट जर अवेलेबल नसतील तर त्याच्या थ्रू काय होतं, इरोजन होतं म्हणजे जमिनीची धूळ होते. देन फ्लड. जर फॉरेस्ट अवेलेबल नसतील तर फ्लडला किंवा पूर येण्याला काय होणार नाही, कंट्रोल होणार नाही. ओके, इट इज अ इफेक्ट ऑफ डिफॉरेस्टेशन. देन रिड्यूस वॉटर रेन्शन. ओके, म्हणजेच काय वॉटरची क्वांटिटी जी आहे ती काय होईल तिथं डिक्रीज होत जाईल. ओके, देन ड्रॉट म्हणजेच काय डेझर्ट कंडिशन्स, म्हणजे वाळवंटसारखा प्रदेश आपल्याकडे काय निर्माण होईल ज्यावेळेस आपण डिफॉरेस्टेशन जर केलं तर. ओके, देन डिस्ट्रीब्युटेड प्लांट्स अँड ॲनिमल लाईफ. मग ॲनिमल लाईफ असेल किंवा ह्युमन बिईंग असतील किंवा प्लांट्स असतील. आता प्लांटच जर कट केल्या तर तिथले काय होतील, ॲनिमल्स जे आहेत त्यांचा रिसोर्सच जर तिथं आपण कट केला, रिलीज केला, रिमूव्ह आउट केला तर तिथली जी लाईफ आहे, तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे, ऑर्गॅनिझम बायोडायव्हर्सिटी, ती काय डायरेक्टली डिस्टर्ब होईल, डिस्मिस होऊन जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल एक हायर ट्री आहे किंवा एक वडाचं झाड आहे किंवा आंब्याचं झाड आहे. आता त्याच्यावरती काय होतं, नंबर ऑफ जे प्राण्यांचे बर्ड्सचे काय असतात त्याच्यामध्ये घरटे असतात. ओके, मग ती प्लांटच आपण जर कट केली तर तिथले जे ॲनिमल्स आहेत, ते बर्ड्स आहेत, ते काय होतील डायरेक्टली डिसमिस होतील. त्यांची जी लाईफ सायकल जी आहे किंवा लाईफ स्पॅन जो आहे तो काय होईल तिथं रिड्यूस होऊन जाईल. ओके, म्हणजे त्याला काय करावं लागेल, तिथून मायग्रेशन करावं लागेल, म्हणजे त्यांची लाईफ काय झाली तिथं डायरेक्टली डिस्टर्ब झाली. देन नेक्स्ट, आत्ताच आपण बघितलं डिफॉरेस्टेशनचं कॉजेस अँड इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट डॅम्स, बेनिफिट्स अँड प्रॉब्लेम्स. आता डॅम्स म्हणजेच काय, जे धरण, ओके आपण धरण त्याला म्हणतो, ते काय केलं जातं क्रिएट करणं किंवा कन्स्ट्रक्शन करणं. त्याच्या काय बेनिफिट्स आहेत आणि त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत. ओके, बेनिफिट. The dams like Bakranangal and Damodar have played a significant role in India social and economic progress. मग ज्यावेळेस डॅम काय केला, तो क्रिएट केला, तो कन्स्ट्रक्ट केला जातो, त्याच्या थ्रू काय होतं आहे, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश असेल, जो भूभाग असेल, त्याला काय होतं आहे, वॉटरची सप्लाय किंवा वॉटर सप्लाय काय केला जातो आहे, अवेलेबल होतो, इझिली अवेलेबल होतो. ओके, हा त्याचा बेनिफिट आहे. मग त्यासाठी एक्झाम्पल घेतलं आहे भाकरानांगल अँड दामोदर. ओके, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. देन प्रॉब्लेम्स. मग प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतात, ए बिग डॅम्स सबमर्ज फॉरेस्ट, डिस्प्लेस लोकल पीपल, वॉटर लॉगिंग अँड सॅलेशन अँड मेनी रिझल्ट्स इन अर्थक्वेक्स. ओके, मग त्याचे प्रॉब्लेम्स काय होतात, त्याच्या साईडला, डॅमच्या साईडला काय जे फॉरेस्ट असेल किंवा जिथं आपल्याला फॉरेस्ट डॅम क्रिएट करायचा, तिथले जे प्लांट्स असतील डायरेक्ट तिथं काय करावं लागतं, डिफॉरेस्टेशन करावं लागतं आणि नंतर त्याचं डॅमचं कन्स्ट्रक्शन तिथं करता येतं. ओके, देन मग त्याच्यानंतर जर त्या डॅममध्ये ओव्हर वॉटर फ्लो झाला तर तिथं काय होतं, आसपासचे जे गावं असतील किंवा आसपासचे जे विलेज असतील, नियर अबाउट विलेजेस, त्यांना काय होतं सिग्नल दिले जातात मायग्रेशन करण्यासाठी. ओके, म्हणजे हे काय झाला, प्रॉब्लेम क्रिएट होतो. देन रिझल्ट्स अर्थक्वेक. मग अर्थक्वेक जर झाला तर
तो सुद्धा काय होईल डायरेक्टली डॅम तिथं काय होईल डिसमिस होईल आणि ते स्टोअर वॉटर जे आहे त्या डॅममधलं ते काय होईल डायरेक्टली रिलीज होईल आणि ते आजूबाजूचे म्हणजे नियर अबाउट विलेजेस जे आहेत त्यांना काय होईल तिथं त्यांची लाईफ जी आहे ते डिस्ट्रॉय होईल डिसमिस होईल. ओके, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. देन कन्क्लुजन, व्हेन आसावन डॅम अक्रॉस दी नाईल इन इजिप्त वॉज कम्प्लिटेड इज ॲन इकॉलॉजिकल डिसॅस्टर्स. मग जी नाईल जी नदी आहे, ओके, नाईल रिव्हर जी आहे आता ती एकदम इलॉंगेट आहे. ओके, लाँग नदी आहे, जगातील सर्वात लांब नदी म्हणून आपण नाईल नदीचा काय करतो तिथं उच्चार करतो किंवा नाईल नदी आपण तिथं संबोधतो. ओके, मग त्या नदीवरती काय केलं डॅम क्रिएट केला. मग डॅम क्रिएट केल्यानंतर तिची काय जी फ्लोटेशन कॅपॅसिटी आहे ती काय होईल तिथं कंट्रोल होईल. ओके, म्हणून हा डॅमचं काय ते कन्क्लुजन तिथं आपल्याला सांगता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल नाईल रिव्हरचं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, फॉरेस्ट. आता फॉरेस्ट म्हणजे काय किंवा फॉरेस्टचा यूज काय आहे. ओके, तसं बघितलं तर फॉरेस्टशिवाय किंवा जंगलाशिवाय आपलं काय होत नाही, अर्थचं जे आहे डेव्हलपमेंट होणार नाही किंवा अर्थचं जे सर्क्युलेशन आहे ते होणार नाही. ओके, इट इज डिफाईन्ड ॲज अ बायोटिक कम्युनिटी मेनली ऑफ ट्रीज, श्रब्स अँड ॲनिमल्स. म्हणजे काय ही लिव्हिंग कम्युनिटी आहे. ओके, बायोटिक मीन्स लिव्हिंग थिंग्स आहेत. याचं काय होणं कम्युनिटी म्हणजे त्यांचं कॉलनीमध्ये फॉर्मेशन होणं किंवा पॉप्युलेशन इन्क्रीज होणं, मेनली ट्रीज, श्रब अँड ॲनिमल्स. ट्रीज जर तिथं कम्युनिटी फॉर्मेशन झालं डायरेक्टली तिथं ॲनिमल्स काय करणार तिथं स्टे करण्यासाठी सर्व्हाइव्ह करण्यासाठी येणार. ओके, देन रोल ऑफ फॉरेस्ट. दीज लार्ज बायोटिक कम्युनिकेट्स म्हणजेच काय बायोटिक म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स असतील प्राणी पक्षी हे जे असतील ते काय करतील त्या फॉरेस्टमध्ये येतील आणि तिथं त्यांचं सर्व्हाइव्ह करतील. ओके, देन प्लांट, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम. मग कोण कोण असेल प्लांट्स येतील, ॲनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथं काय करतील त्यांचं स्टे करतील सर्व्हाइव्ह करतील. देन फॉरेस्ट प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. फॉरेस्ट काय करतो एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. ओके, फॉरेस्ट रिड्युसेस ॲटमॉस्फेरिक पोल्युशन. मग फॉरेस्टमुळे काय होतं ॲटमॉस्फेरिक पोल्युशन जे असेल त्याला काय होतं आहे कंट्रोल होतं. देन फॉरेस्ट आर इम्पॉर्टंट टू मॅन. मग फॉरेस्ट काय करतं इम्पॉर्टंट आहे मॅनसाठी. जर प्लॅन्ट आपण डेव्हलप केल्याच नाही किंवा प्लॅन्ट जर आपण प्लॅन्टच्याच हेल्पनं ह्युमन बिईंग काय करतो आहे सर्व्हाइव्ह करतो आहे स्टे करतो आहे लाईफ डेव्हलप करतो आहे. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इंडियन फॉरेस्ट. मग इंडियामध्ये आत्तापर्यंत किती फॉरेस्ट अवेलेबल आहेत किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी फॉरेस्ट आहेत. ओके, हे तिथं मेन्शन केले. फर्स्ट आहे ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट. ओके, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजेच काय एव्हरग्रीन मीन्स टोटल 12 मंथ म्हणजे 12 माही हिरवे राहणारे वनस्पती किंवा जंगल आपण त्याला म्हणतो. ओके, हे इंडियामध्ये अवेलेबल आहेत. देन ट्रॉपिकल मॉइस्ट डिसिड्युअस फॉरेस्ट. ट्रॉपिकल मॉइस्ट डिसिड्युअस म्हणजेच काय जे दलदलीचे वनं आहेत ते. त्यानंतर साऊदर्न टाईप म्हणजेच काय हे साऊथ एरियामध्ये असेल. देन नॉर्दर्न टाईप म्हणजे हे नॉर्थ एरियामध्ये असेल. देन ट्रॉपिकल ड्राय डिसिड्युअस फॉरेस्ट म्हणजेच काय शुष्क अतिशुष्क वनस्पतीचा वन्य प्रदेश. देन ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट, अल्पाईन फॉरेस्ट. आता मॉइस्ट टेम्परेट फॉरेस्ट म्हणजेच काय जे दलदलीचे वनस्पती आहे वन्य दलदलीचं जो वन हे असेल. ओके, म्हणजे काय कम्युनिटी असेल त्याला फॉरेस्ट आपण त्याला म्हणतो. देन अल्पाईन म्हणजेच काय अल्पाईन म्हणजे जे दरी खोऱ्यात जे फॉरेस्ट डेव्हलपमेंट होता. ओके, किंवा ते डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याला अल्पाईन फॉरेस्ट असं म्हटलेलं आहे. इट इज द नंबर ऑफ फॉरेस्ट किंवा इंडियन फॉरेस्ट. मग हे झोन वाईज किंवा त्या प्लेस वाईज किंवा त्या स्टेट वाईज त्याचं काय झालेलं आहे त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. मग फॉर एक्झाम्पल तिथं डेव्हलपमेंट झालेली आहे तर मग त्याने एक्झाम्पल दिलं आहे साऊदर्न टाईप ऑफ किंवा नॉर्दर्न टाईप ऑफ. मग त्या प्लेसमध्ये त्याचं डेव्हलपमेंट झालं म्हणून त्याला त्याच प्लेसचं त्याला काय दिलं आहे नाव दिलं आहे म्हणून साऊदर्न टाईप आणि नॉर्दर्न टाईप. ओके, अल्पाईन म्हणजेच काय ते अल्पाईन रिजनमध्ये झालं म्हणून त्याला अल्पाईन फॉरेस्ट असं म्हटलेलं आहे. अँड फॉरेस्ट इज अ इम्पॉर्टंट रोल इन एन्व्हायरमेंट. ओके, आणि मोस्ट युजफुल पर्पज फॉर ए ह्युमन. ओके,